करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे जेव्हा लोक आपली इज्जत काढतात तेव्हा त्यांची लायकी प्रत्यक्षपणे आपल्याला दाखवता आली पाहिजे. कारण का असतं, समर्थ म्हणाले, आपला देह हा प्रामाणिकपणे नम्र असला पाहिजे. ज्यावेळी समोरची व्यक्ती आपली इज्जत काढत आहे, आपली लायकी प्रत्यक्षपणे लोकांना दाखवत आहे, समर्थ म्हणाले, उद्धटासी वागावे उद्धट. ज्याप्रमाणे आपण कुठे चुकलेलो आहोत हे प्रथमतः समजून घ्यायला पाहिजे. ती व्यक्ती आपल्याला काय बोलत आहे हे जाणून जेव्हा घेऊ ना, तेव्हा त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. जर आपण कारण नसताना समोरच्या व्यक्तीने आपल्याला बघा काहीतरी बोललेली आहे, काहीतरी कोणत्याही विषयाबद्दल बोलून आपली इज्जत काढलेली आहे आणि त्यांना बघा प्रत्यक्षपणे आपण जर बोलायला गेलो तर आजूबाजूच्या लोकांची मजा होईल, ते आपल्यावर हसतील, बरोबर की नाही. मग आता विचार जर केला, ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या कष्टाचं लुबाडून बघा आपलं कधीही पोट भरत नाही. कारण का असतं, दुसऱ्यांच्या कष्टाचं लुबाडून खाऊन पोट जरी भरत असलं पण आयुष्यात तुम्हाला सुखाची झोप लागणार नाही. का म्हणून दुसऱ्यांच्या कष्टाचं आपण खायचं? आपल्याला सुद्धा हातपाय दिलेले आहेत ना. लोक हसेपर्यंत, लोक बोलेपर्यंत आपण त्यांच्या जीवावर, त्यांच्यावर का वर बघा प्रत्यक्षपणे अवलंबून राहायचं. आपण सुद्धा उत्तम प्रकारे कार्य केलं पाहिजे, उत्तम प्रकारचं कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या कष्टाचं ज्यावेळी आपण बघा हुसकावून घेत असतो त्यावेळी ते आपल्याला शांतपणे झोपू देत नाही. कारण का आपल्याला माहीत असतं की आपण कार्य केलेलं नाही आहे. आपण एखाद्या ऑफिसमध्ये असतो, एखाद्या बघा कंपनीमध्ये असतो, त्यावेळी आपल्याला प्रेशर असतं, आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं असतं. आता आपण काय करणार, आपले मित्र असतात बघा आपल्याच कंपनीमधले, त्यांना आपण कामं सांगत असतो, बाबा तू माझं काम कर. मैत्रिणी असतात त्यांना सांगतो तू माझं काम कर. मग असं करता करता सर्वजण आपल्याला मदत करतात, परंतु क्रेडिट कोणाला घ्यायचं आहे तर आपल्याला. मग आपण सर्वांचं हुसकावून घेतो आणि आपल्या बॉसला किंवा आपल्या मॅनेजरला आपण काय सांगतो, हे काम मीनी केलं. आता सर्वजण कष्ट करत होते ना, बघा त्यांना कमी, परंतु आपलं नाव कसं उंचावेल हे प्रत्यक्षपणे चुकीचं आहे ना. कारण सर्वांनी कष्ट केलेले आहेत, पण आपल्याला आयुष्यात सुखाची झोप लागेल का? हो नाही. हां, काम पूर्ण झालेलं आहे, टार्गेट पूर्ण झालेलं आहे याचा आनंद मिळेल, पण रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल ना तेव्हा प्रत्यक्षात स्वतःहून तुम्हाला ज्यांनी केलेलं कार्य आहे ना ते तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तेच ते तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे जाणवेल की खरंच यांनी मला मदत केली म्हणून हे माझं टार्गेट पूर्ण झालं. परंतु मी जे क्रेडिट घेतलेलं आहे, माझं नाव पुढे ढकललेलं आहे, हे शेवटी चुकीचं आहे. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, आपण एखाद्या वेळेला काळजात आणि काळजीत असलेली व्यक्ती कसं असतं बघा,
एखाद्याची काळजी घेणं, त्याचप्रमाणे एखाद्याला बोललेला शब्द हा काळजाला लागणं, खूप फरक आहे. मनाने उत्तमाचं कार्य केलं पाहिजे, बुद्धीने उत्तमाची साथ दिली पाहिजे. खरी नाती ज्यांना जाणवतात ना, ती कधी आपली इज्जत करत नाही, ती आपल्याला कधी वाईट बोलणार नाही आहेत. आता विचार जर केला तर आपलेच नातेवाईक आपल्याला बोलत असतात. का? कारण कुठेतरी आपला देह हा कमी पडलेला आहे, कुठेतरी आपला देह हा चुकलेला आहे. म्हणून तर प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर ती व्यक्ती आपल्याला बोललेली आहे. आपण काय विचार करणार, अरे आपलेच नातेवाईक आपल्यालाच का बोलतात? विचार करा. मग शेवटी आपल्या डोळ्यातून पाणी येतं, बरोबर की नाही? आता चार चौघांमध्ये आपल्याला ही व्यक्ती प्रत्यक्षपणे बोललेली आहे, मग त्याचा आनंद होईल का हो? नाही ना, दुःखच वाटेल ना. म्हणून विचार करा, भाग का दिलेला आहे, त्यांना आता उत्तर कसं देणं अपेक्षित आहे. नातं तुटताना होणाऱ्या वेदनेपेक्षा आहे ना, नातं जोडणाऱ्या भावना, नातं जोडणाऱ्या गुंतवलेल्या बघा, प्रत्यक्षात भावना या जास्त महत्त्वाच्या असतात. घर बांधताना बघा, ज्यावेळी किती वेळ लागतो, पाया रचायलाच बघा किती वेळ लागतो, भिंत रचायला पिल्लर, त्याचप्रमाणे सिमेंट, कलर, बघा किती वेळ लागतो. परंतु घर जे बांधलेलं आहे ते तोडताना वेळ लागतो का हो? नाही ना. मग तसंच आहे, जी व्यक्ती आपल्या आयुष्यात उत्तमाची साथ देणारी आहे ना, त्या व्यक्तीला कधीही तोडू नका. किती जरी प्रामाणिकपणाने बघा, प्रत्यक्षात कधी कधी आपल्याला नकळतपणे आपल्याला बोलून जाते, परंतु त्या व्यक्तीचे शब्द आपल्या मनाला न लागता आपण सुद्धा समजून घेणारी भावना आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपला देह कुठे चुकलेला आहे, त्याचवेळी जेव्हा बघा प्रत्यक्षपणे भावना दुखावतात, तेव्हाच वेदना प्रत्यक्षपणे आपल्याला जाणवत असतात. मग विचार करा, समर्थ म्हणाले, कोणीही अभिमानाने जगू नका. कधी कधी काय होतं, आत्मसन्मानासाठी जीवनामध्ये लोकांची साथ सोडून द्यावी लागत असते. ज्याप्रमाणे लोकांनी आपल्याला सपोर्ट दिलेला आहे बघा, प्रत्यक्षपणे आधार दिलेला आहे, त्याच ना आपण आता विसरत चाललेलो आहोत. कशासाठी? तर अभिमान, गर्वपणा आणि आत्मसन्मान मला मिळावा यासाठी. मग शेवटी ती लोक ज्यांनी आपल्याला हातभार लावलेला आहे, आपल्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, आणि त्यांचंच नाव जर आपण घेतलं नाही तर शेवटी त्यांनासुद्धा त्रास होईल की नाही? त्यांनासुद्धा बघा दुःख होईलच. मग ते चार चौघांमध्ये बोलणारच की बाबा या व्यक्तीला आम्ही मदत केली म्हणून तर ही व्यक्ती पुढे गेलेली आहे. परंतु आपण काय विचार करतो, माझा मान, माझा सन्मान वाढवण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही आहे, मी एकटाच लढलेलो आहे, मी एकटेच बघा प्रत्यक्षपणे तयारी केलेली आहे. हा अभिमान नसावा. समर्थ म्हणाले, अभिमान मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ज्याप्रमाणे बघा आपल्या जीवनात अनेक प्रकारचे विचार येत असतात, परंतु प्रत्येकाच्या नशिबात एक एक नातं अपूर्णच पाहायला मिळत असतं. कारण कसं असतं माहिती आहे, नजरेपासून दूर असूनही हृदयाच्या अगदी जवळ काही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला मदत करत असतात, ती बाहेर परगावी असू दे, बाहेरच्या देशामध्ये बघा कार्य करत आहेत, ते सुद्धा आपल्याला तिकडून बघा फोनद्वारे आपल्याला मदत करत असतात.
जी व्यक्ती आपल्या जवळ नाही आहे ती व्यक्ती आपल्याला आधार देत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू भ्रात, भेटलासी तू परमार्थ. का सांगितलं? तिथे जरी तुझ्या बघा मित्र असो, मैत्रिणी असो, घरातले कोणीही व्यक्ती असो, नातेवाईक असो, जेव्हा कोणी परदेशामध्ये किंवा बाहेरच्या गावी शिकण्यासाठी, नोकरीसाठी किंवा बघा प्रत्यक्षपणे एखाद्या कामासाठी गेले असतील, परंतु ते तुझ्या कार्याला नक्कीच हातभार लावल्याशिवाय राहणार नाही आहे. मग विचार करा, या नात्याच्या गोड आठवणी आहेत ना, या मनात जपून ठेवायच्या आहेत. कोण कोण आपल्या मदतीसाठी धावून आलेले आहेत, आपण कोणाच्या मदतीसाठी धावून गेलेलो आहोत, याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही ना, अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा आहे ना, जीवनात एकटं चालायला शिका. आपण कोणासोबत चालायला शिकलो, आपल्यासोबत कोण कोण आलं याची पर्वाच नाही आहे. अहो, ज्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षपणे आपल्याला विचारलं नाही, त्या व्यक्तीला बघा आपण सोबत घेऊन हाताला हात धरून पुढे चाललेलो, काहीच त्यातून आपल्याला काहीच प्राप्त झालेलं नाही आहे. ज्यांना तुमची पर्वाच नाही आहे, मग अशा व्यक्तीसोबत का राहायचं, का आपला वेळ फुकट घालवायचं? त्यापेक्षा एकटं चाला. समर्थ म्हणाले का? त्याचा सुद्धा एक भाग समर्थन उत्तम असा दिलेला आहे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. कारण माणसानं एकमुखी राहणं, एकमुखी असणं खूप चांगलं आहे. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, रात्री वेगळं असं बोलताच कामा नाही. जे बोललेलं आहे तेच शब्द शेवटपर्यंत राहणं गरजेचं. कारण बघा 10 मुख बनवून 10 जर मतं मांडली की प्रत्यक्षात त्या विचारांचं काहीच उपयोग होत नाही ना. जे आपल्याला बोलायचं होतं ते प्रत्यक्षपणे बोलता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, जरी वाईट लोक फक्त समजवल्याने समजून घेतलं तर ती सुधारली असती ना. काही लोक बघा आपण बोलत असतो, काही लोक ऐकत असतात, परंतु सगळेच लोक ऐकतील अशातला भाग नाही ना. काही लोक समजून घेतील. त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्याला बघा विचारलेलं नाही, आपली ज्याप्रमाणे इज्जत 4 चौघांमध्ये काढलेली आहे, आता अशा व्यक्तींना आपण काय बोलायचं? मनात प्रश्न अजून उभा राहिला आहे. परंतु कशा प्रकारे उत्तर देत असताना आपल्या मुखातून वाईट शब्द येता कामा नये. त्याचप्रमाणे आपली जी संगत आहे कोणासोबत असली पाहिजे हे जेव्हा कळेल ना, तेव्हाच आयुष्यातली खरी नाती, खरा आनंद तुला पाहायला मिळेल. माणसं सावरून बघा प्रत्यक्षपणे जपायची असतात. कामापुरती वापरून बघा त्यांचा उपयोग कधीही करायचा नाही आहे. माणसं सावरा म्हणजेच काय? ज्याप्रमाणे नाती जपलेली आहेत ना, तशी माणसं जपली पाहिजेत. कारण बघा एखादा धागा असतो, तो जेव्हा रीळला गुंडाळलेला असतो ना, त्यावेळी तो उत्तमाचा वाटतो, परंतु तो जेव्हा रीळपासून बाजूला होतो तेव्हा तो परत रीळला गुंडाळणं खूप कठीण होतं. कारण त्यामध्ये गुंतागुंत जास्त असते. म्हणून असं होता कामा नये. आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा गुंतागुंत होताच कामा नये. म्हणून प्रत्यक्षात अशा प्रकारची संगत, अशा प्रकारच्या लोकांची संगत धरा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.